आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं बिराड आंदोलन आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सुद्धा देण्यात येतो। त्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। बिराड मोर्चा घेऊन हे खरं तर नाशिकमध्ये दाखल झालेले आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेले आहे। नेमक्या काय काय प्रमुख मागण्या आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर बिराड आंदोलन हे तुम्ही सुरू केलेलं आहे, काय प्रमुख मागण्या आहे यामध्ये? प्रमुख मागणी आमची हीच आहे की जो बाह्यस्रोत शासनानं आदिवासी विकास विभागामध्ये राबवण्याचं ठरलेलं आहे, त्या बाह्यस्रोतद्वारे आउटसोर्सिंगद्वारे 1891 पदं ही या आदिवासी विकास विभागामध्ये भरली जाणार आहेत। तरी ती न भरता जे गेल्या वर्षीपर्यंत रोजंदारीवरती लोक काम करत होते त्याच लोकांना वर्ग 3 असो किंवा वर्ग 4 असो त्याच लोकांना पूर्वीप्रमाणेच आदेश देऊन कामावरती हजर करून घ्यावं। मंत्री साहेब असतील, आयुक्त मॅडम यांनी आमच्या जे काही समस्या जाणून घेण्यासाठी तिथपर्यंत आमच्यासाठी पोहोचले, पण त्यांनी त्या ठिकाणी येताना आम्हाला आश्वासन देण्याऐवजी एखादा एक फ्रेमवर्क त्या ठिकाणी देणं अपेक्षित होतं, जेणेकरून आज आम्ही शाळेवर हजर झालो असतो। शाळा उघडून 1.5 महिना होत आला आहे, पण जवळपास अजून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित शिक्षक नाही। हे त्या ठिकाणी होणारं विद्यार्थ्याचं नुकसान याची जबाबदारी त्या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे। आणि या ठिकाणी जे काही उपस्थित 2400 त्या ठिकाणी रोजंदारी कर्मचारी जे आहेत यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, याची त्या ठिकाणी दखल शासनाने घ्यावी। प्रामाणिक मागण्या आहेत की वर्ग 3 वर्ग 4 यांना रोजंदारीचा आदेश मिळावा। सर, आमची एवढीच मागणी आहे की आम्ही जसं रोजंदारीने होतो तसेच आम्हाला रोजंदारीने आदेश द्यावा। आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बाह्य स्रोत नको पाहिजेत। तर बाह्य स्रोत प्रमाणे जी भरती आहे ती रद्द करावी अशी जी मागणी आहे ती या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेली। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे शासन यांच्या मागणीकडे कशा पद्धतीने बघतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।